पळशी गावाला उरमोडीचे पाणी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद। सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी उरमोडी धरणातील पाणी पळशी गावासाठी सोडल्याने पळशी परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जयकवाडीचे पाणी मान नदीमध्ये सोडण्यात आले होते, मात्र हे पाणी पळशी गावाजवळ येताच बंद झाल्याने गेल्या 20 दिवसांपासून पळशी गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते। पाण्याअभावी ऊसाची उभी पिके तसेच पेरणी केलेली पिके जळू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते। ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी पळशीच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला। सातारा जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार सेना तथा माजी सरपंच बबनराव ढोले यांच्या समवेत त्यांनी सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पळशीला पाणी सोडण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या या अडचणीची पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी तात्काळ दखल घेत दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी उरमोडी धरणातून पळशी गावासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। पाणी गावाकडे येताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। पिकांना जीवदान मिळाल्याने पळशी गावातील शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच दादासाहेब लोखंडे यांच्या पाठपुराव्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून पाण्यासाठी केलेला हा पाठपुरावा पळशीच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे। एक आनंदाची बातमी देत आहे। आज मी उभा आहे आता पाटील बंधारा जाशीचा जो पूल आहे त्याच्या खालच्या साईडला। ते पाणी जाशीच्या ओढ्या करून सगळे बंधारे भरून त्याचे आगमन पळशीची ग्रामपंचायतीची जी विहीर आहे पाटील बंधाऱ्यामध्ये तिथे झालेलं आहे। आणि अशा प्रकारे हे विहिरीकडे पाणी चालू आहे आणि हे उद्या सकाळपर्यंत हा बंधारा फुल होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे। आणि गावचं जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे। त्याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी। ज्यांना कोणाला पाणी पाहिजे असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन या पाटील बंधाऱ्यावरती पाहावे। धन्यवाद।